स्वागत आहे तुमचं आपल्या शिखर शिंगणापूरच्या नवीन ब्लॉगमध्ये. भैयासाहेबांच्या घरी आपला काळा घोडा लावला आणि आपण थेट चाललो नरसोबाबाचे दर्शन घेण्यासाठी. आणि पडसळीतील प्रत्येकजणच जो शिखर शिंगणापूरला जातो तो पहिल्यांदा येऊन इथं दर्शन घेतो आणि मग त्यानंतरच शिखर शिंगणापूरला जाण्याची आपल्या पडसळी गावची प्रथा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण आता दर्शन घेणार आहोत आणि इथे आहे नरसोबाबांची समाधी. नरसोबाबांचीच यात्रा अजून 5 तारखेपासून आपल्या पडसळीत चालू होते. आपल्या गावचे ग्रामदैवत श्री नरसोबाबा यांचं दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट गाडीवर भुर. हे बघा भैयासाहेब गाडी चालवत आहेत. आपण इथून आता डिक्सळमध्ये आलेलो आहोत आणि ही पाहू शकता डिक्सळची नदी. पाणी हिरवगार दिसतंय कारण साठवलेलं पाणी आहे. तसं तर नदी कोरडीच आहे. आता त्यानंतर दुसरी नदी दाखवतो तुम्हाला. ही नदी इथं पाणी बघा जरा शुद्ध आहे. ही आहे मलिकपेठची नदी. या नदीला माझ्या मते बहुतेक पाणी सोडलेलं आहे. भरपूर पाणी आहे. पाणी असणाऱ्या गावांचं भारी असतं हो, पण पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर तेवढंच वाईट पण असतंय. डायरेक्ट आता आपण मोहोळमध्ये पोचलो आहोत. मोहोळ सिटी म्हणजे कसं बोलायचं झालं तर ना चिंता ना भय, श्री नागनाथ महाराज की जय. मोहोळचे नागनाथ महाराज मंदिर खूप मोठे आहे. मोहोळचे ग्रामदैवत आहे श्री नागनाथ मंदिर. तर आपण आता ब्रिज खालून राईट घेऊन आता आपण डायरेक्ट पंढरपूरच्या दिशेने जाणार आहोत. भैयासाहेबांनी ब्रिज खालून पंढरपूरच्या दिशेनं गाडी वळवली. तेवढ्यात बघा ही मोहर कसं ट्रॅफिक आहे बघा. तेवढ्यात आली ही लाल गाडी समोर अजून आणि भलं मोठं कंटेनर आहे ज्याच्यावर पाईप आहेत. हे चाललं त्याच्या दिशेने, आपण चालू पंढरपूरच्या दिशेने. भैयासाहेबांना म्हणलं ऊन लागायले, भैयासाहेब काय तर गार गरम करूया. मग आपण चहा पित असतो. भैयासाहेबांनी घेतली लगेच सर्व्हिस रोडला गाडी. सर्व्हिस रोडला गाडी घेतल्यानंतर मस्तपैकी तिथं थंड झालं की मध्ये थंड प्यालं आणि वडायला चालू केली भैयासाहेबांनी गाडी. सरारा तिरिरी टिरिरी. आपण काय गाडी चालवली नाही, मागं बसलो होतो धरून आणल्यावर. तर लागला टोळ नाका. टोळ नाक्यावर पण दामानं नाही गाडी. भैयासाहेब दाना 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 ओढत होती. काळा घोडा हो शेवटी. बोलून चालून युनिकॉर्न बघा काय व्ह्यू आहे म्हणतो. एक नंबर व्ह्यू चालू झाला. दिवस मावळाचा टाईम झाला होता. भैयासाहेब आपलं गाडी चालवत होते, आम्ही व्हिडिओ काढत होतो. बघा एकदम रोड शांत, गाड्या नाही, ट्रॅफिक नाही, काही नाही. पण आता माळशिरस जवळ आहे. तेवढ्यात आपल्याला दिसला कसा आहे बागवा मराठींची शान, हिंदुत्व. आणि आपल्याकडे पण घरावर झेंडा लावायची माझ्या मते प्रथा पाहिजे. प्रत्येक माणसानं घरावर भगवा झेंडा लावायलाच पाहिजे. इकडं बघा एक मस्त एक नंबर बंगला आणि झेंडा आहे त्याच्यावर. बघा कसं दिसतं बघा. आपल्याकडे पण पाहिजे बरं का. अंधार पडला होता, 7 वाजल्या होत्या, तरी पण कसं आपलं मोबाईल तेवढ्यात आमचं स्वागत बघा. लाईट कशा करते हायवेवरच्या, चकमक चकमक चकमक, जसं का आमचा फोटो काढत आहेत. बरं वाटलं आमच्या स्वागतासाठी कोणतर आहे. आता घाट चढायला चालू केला शिंगणापूरचा. भैयासाहेबाला म्हणत होतो झोपू खालीच कुठं, तर भैयासाहेब ऐकायला तयार. तर बघा आता भैयासाहेब म्हणले घ्या इथनं व्ह्यू एक नंबर. कसं दिसतंय बघा. सिटी ऑफ नाईट एक नंबर दिसायला लागले खाली. पूर्ण 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 ढगात जशा चांदण्याचं. आणि शेवट या पंपावर येऊन आम्ही झोपलो कारण गर्दी खूप आहे मित्रांनो. झोपायला जागाच नाही दुसरीकडे कुठं. कशी झोपलेत बघा सर. तर गुड नाईट मित्रांनो. तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. उद्या भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आता तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.